वळूयात पुढील बातमीकडे। दिल्लीत पद्म पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे। विराट कोहली तसंच विकास गौडाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। तसंच साक्षी मलिक, दीपा कर्माकरला पद्मश्रीने गौरवण्यात आलंय। तसंच सी नायर, बी बहादूर यांना देखील पद्मश्री देण्यात आलाय। तर दिल्लीत या सगळ्या पुरस्कारांची घोषणा सुरूच आहे आणि आपल्या खेळाडूंनी जे काही यश संपादित केलं त्या सगळ्यांसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आले। साक्षी मलिक असतील, तसंच दीपा कर्माकरला देखील पद्मश्री देण्यात आलाय। तर विराट कोहली आहे, विकास गौडाला देखील पद्मश्री देण्यात आलाय। महेंद्रसिंग धोनी यांना देखील पद्मश्री देण्यात आले। दिल्लीत पद्म पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे आणि जे खेळाडू आहेत ज्यांनी भारताचं नाव उंच केलेलं आहे अशा खेळाडूंना गौरवण्यात आलंय। साक्षी मलिक आहेत, हिने ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव उंच केलं होतं। दीपा कर्माकर देखील आहेत। या सगळ्यांना पद्मश्री पुरस्कारानं, जो भारतातला नागरी सर्वोच्च सन्मान मानला जातो, अशा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। विराटचे सातत्यपूर्ण खेळ असेल आणि साक्षी मलिक, दीपा कर्माकरला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। दिल्लीत हे सगळ्या पुरस्कारांचा सोहळा हा संपन्न होतोय आणि त्याचबरोबर सी नायर, बी बहादूर यांना देखील पद्मश्रीनं गौरवण्यात आलंय। विराट कोहलीचा सातत्यपूर्ण खेळी आहे। विराटने केलेले रन्स, त्याने केलेले शतका, धावा ज्या काही आहेत त्यासाठी त्याला पद्मश्रीनं सन्मानित करण्यात येत आहे। अनुराधा पौडवाल जी आहेत आपल्यासोबत, त्यांना देखील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। अनुराधाजी, काय प्रतिक्रिया आहेत आणि काय सांगाल? एक अतिशय आनंदाचा क्षण आहे। एकदम अनपेक्षितपणे ही बातमी मला मिळालेली आहे, त्यामुळे अर्थातच हा खूप आनंद देणारी गोष्ट आहे ही। अँड आय थँक द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि द पीपल आणि माय फॅन्स अँड फॉलोईंग। त्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे, देवांच्या मोठ्यांच्या आशीर्वादामुळे हा अवॉर्ड मिळालेला आहे। आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट। नक्कीच धन्यवाद अनुराधाजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर हा सर्वांचं प्रेम आणि जे काही माझ्यावरती त्यांनी प्रेम केलं त्याचमुळे मला हा सन्मान मिळाल्याची प्रतिक्रिया अनुराधा पौडवाल यांनी आत्ता आपल्याला दिली आहे। दरम्यान या सगळ्याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपल्या प्रतिनिधी रुजुता लुकतुके। आपण थेट त्यांच्याचकडे जाऊ। साक्षी मलिकचं योगदान ऑलिम्पिकमधलं आणि विराटचं सातत्यपूर्ण कामगिरी आणि आत्ता मिळालेला सर्वोच्च नागरी सन्मान, काय सांगाल? खरे तन्मय, जर बघितलं तर मागच्या वेळेला मी स्पोर्ट्स पुरतं आत्ता सांगायचं झालं तर सगळ्यात आधी कोणाकोणाला पुरस्कार मिळाला आहे, किंबहुना आत्ता अधिकृतपणे वेबसाईटवर अजून ही नावं झळकली नाही आहेत, पण आपल्याला खात्रीशीर असं म्हणता येईल की गृह मंत्रालयाने या सगळ्या नावांना दुजोरा किंवा परवानगी दिलेली आहे। त्यामुळे यांना पुरस्कार, फक्त पद्ममधले कोणते पुरस्कार या सगळ्यांना मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे, पण यादी पद्मश्रीसाठी अशी आहे: विराट कोहली, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, विकास गौडा जो थाळीफेकपटू आहे आणि श्रीजेश हॉकीमधनं यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे। त्याचबरोबर गोपीचंद, महेंद्रसिंग धोनी आणि पी.व्ही. सिंधू यांची पण नावं आहेत, पण त्यांना पद्मपैकी कोणता पुरस्कार मिळणार हे अजून स्पष्ट झालं नाही आहे। रिओ ऑलिम्पिकच्या थोडं आधी ऑगस्टमध्ये 2016च्या रिओ ऑलिम्पिक झालं आणि त्याच्या पूर्वी पंतप्रधानांनी आणि क्रीडा मंत्र्यांनी सुद्धा हे स्पष्ट केलं होतं की याच्यानंतरचे पद्म पुरस्कार खेळाडूंच्या रिओमधल्या आणि पुढच्या महत्त्वाच्या स्पर्धेमधल्या कामगिरीवरनं दिले जातील। आणि म्हणजे थोडक्यात म्हणजे जर कामगिरी चांगली झाली तर त्याच वर्षी त्यांचा गौरव होईल असे संकेत पंतप्रधानांनी दिले होते आणि ते तंतोतंत पाळलेले हे आत्ताच्या पद्म पुरस्काराच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल। दीपा कर्माकर चौथी आली होती ऑलिम्पिकमध्ये प्रुदुनोवा प्रकारात, तिचा पद्मश्रीसाठी विचार झाला आहे। साक्षी मलिक जिने ब्रॉन्झ मिळवलं, तिचा पद्मश्रीने गौरव होणार आहे। विकास गौडा हा थाळीफेकपटू आहे आणि एशियन चॅम्पियन आहे आपला, 2012 पासून सातत्यपूर्ण कामगिरी करतोय। तर श्रीजेश कॅप्टन झाला हॉकी टीमचा आणि सध्याच्या घडीचा फक्त भारतातलाच नाही तर जगभरातला एक नावाजलेला गोली किंवा गोलकीपर म्हणून श्रीजेशकडे बघितलं जातं। या याच्या गोष्टीचं विराट कोहलीबद्दल तर वेगळं सांगायची गरज नाही। ज्या पद्धतीने त्यांनी भरारी घेतली आहे, फक्त खेळाडू म्हणून नाही तर कॅप्टन म्हणून जी मजल मागच्या काही वर्षात विराट कोहलीने मारली आहे। पुलेला गोपीचंद यांचं सुद्धा नाव पद्म पुरस्कारांमध्ये आहे आणि आत्तापर्यंत जर बघितलं तर पद्मश्री, पद्मभूषण त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे पद्मविभूषणचा मान पुलेला गोपीचंद यांना जाऊ शकतो। त्याचबरोबर पी सिंधूने गेल्याच 2 वर्षांपूर्वी 2015मध्ये पद्मश्री पुरस्कार पटकावला होता, जेव्हा ती एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं। त्यानंतर आत्ताही तिच्या नावाची शिफारस झाली आहे आणि गृह मंत्रालयाने त्याला मान्यता दिली आहे। याचा अर्थ
21व्या वर्षी PV सिंधू ही पद्मभूषण होऊ शकते आणि हा एक आणखी एक रेकॉर्ड असेल. पद्मश्री मिळवताना सुद्धा 19व्या वर्षी तिने मिळवली होती, जो एक रेकॉर्ड होता. आणि आता तिच्या नावाचा विचार सुरू आहे पद्मभूषणसाठी. हा आणखी एक तिच्या शिरपेचा मानाचा तुरा असणार आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नावाचीही चर्चा होते आहे आणि ती अर्थातच पद्मभूषणसाठी असेल, कारण पद्मश्री यापूर्वी महेंद्रसिंग धोनीला मिळालेला आहे. जे बोलून दाखवलं जात होतं, केंद्र सरकारने जे स्पष्ट केलं होतं त्या वर्षीच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्या वर्षीचे पुरस्कार दिले जातील, ते क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा तरी सध्या बरोबर ठरलेलं आहे. नक्कीच रुजुता, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. तर जी काही कामगिरी तुम्ही खेळताना कराल त्याच आधारे हे पुरस्कार देण्यात येतील असं पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य तंतोतंत पाळण्यात आलेलं दिसतंय. या सगळ्या पुरस्कारांच्या यादीत जी नावं आहेत त्यांनी नक्कीच भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे.